असं वाटत होतं मध्ये तुमच्या ज्या काही भेटीगाठी तुमच्या होत होत्या, उदय सामंतांच्या होत होत्या राज ठाकरेंबरोबर, त्यानंतर असं वाटत होतं की कुठेतरी महायुतीच्या जवळ राज ठाकरे येत आहेत. मात्र आता सध्या जे बदललेलं चित्र आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे एक परिवार म्हणून वेगळी गोष्ट आहे, जे सगळे राजकारणी म्हणतात आहेत की दोन भाऊ एकत्र आले चांगलं झालं, त्याच्या पलीकडे मुंबईची निवडणूक या दृष्टिकोनातून तुम्ही कसं बघता? बघा, प्रत्येक पक्षाला लोकशाहीमध्ये कोणाशी युती आघाडी करण्याचा अधिकार आहे, आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो, कुणाची युती होते, कुणाचं मनोमिलन होतं याच्याकडे आम्ही पाहत नाही. आम्ही कामावर आमचा विश्वास आहे, मुंबईकरांना आम्ही दिलेल्या सुविधांवर आमचा विश्वास आहे. आणि मुंबईकरांना देखील माहीत आहे की काम करणारे कोण, निर्णय घेणारे कोण, निर्णय घेण्याची क्षमता कोणामध्ये आहे. आणि आज जे काय विकास मुंबईचा पाहतोय, अनेक लोक G20च्या वेळेस आले होते, ते बघा, त्यांनी आम्हाला भेटून सांगितलं पूर्वीची मुंबई आताची मुंबई आपण पाहतोय. काही 7-8 वर्ष बाहेरगावी कोणी असेल आणि तो आला तर तुम्हाला सांगतो मुंबईचं चित्र जे आहे त्यांना बदललेलं दिसतंय. किती प्रकल्प आपण केले, कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो 2, मेट्रो 7, मेट्रो 2A, कारशेड, सगळं करतोय आपण. आज टप्प्याटप्प्याने आपण मेट्रोचं लोकार्पण करतोय. प्रधानमंत्री मोदीजी येत आहेत आणि मेट्रो 3 लाखो लोक प्रवास करतायत. मेट्रो 3 अंडरग्राऊंड आहे. आज जी कामं दिसत आहेत त्याचा लाभ लोकांना होतोय. आज त्यांचा वेळ वाचतोय, त्याची इफिशियन्सी वाढते आहे, कामामध्ये नोकरीवर जाताना चांगलं काम करतायत, घरी लवकर पोहोचतायत. हे आणखी आम्हाला फास्ट करायचं आहे.